स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई. 62 लाखांचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त. धाराशिव पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी स्थागुशाचे पथक पेट्रोलिंग करत होते. दरम्यान येरमाळा परिसरात पथकाला गोपनीय माहिती मिळाली की वडजी शिवारातील डोंगर परिसरात तलावाजवळ एका लिंबाच्या झाडाखाली ताडपत्री झाकून मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवण्यात आला असून काही इसम तेथे थांबले आहेत. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोस्ते येरमाळा येथील सपोनी श्री तात्याराव भालेराव व पोलीस स्टाफला सोबत घेत सापळा रचला. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचताच तेथे उपस्थित 7 ते 8 इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांनी पाठलाग करत एका इसमास पकडले. चौकशीत त्याने आपले नाव छगन बिसराम शिंदे, राह लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा असे सांगितले. त्यानंतर ताडपत्रीखाली ठेवलेल्या पोत्यांची तपासणी केली असता त्यामध्ये राजनिवास गुटखा व सुगंधित तंबाखू आढळून आली. आरोपीने हा माल तेरखेडा येथील काही इसम व मस्सा येथील एका व्यक्तीसह आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात गुटखा, सुगंधित तंबाखू व 3 मोटारसायकली असा एकूण 62,48,060 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोस्ते येरमाळा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी छगन बिसराम शिंदे यास पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ही धाडसी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनी सचिन खटके, तात्याराव भालेराव, पोलीस हवालदार विनोद जांदराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, शोभा बांगर, महिबूब अरब, रोहित दंडनाईक, प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. AR न्यूज मराठी रुपेश डोलारे, धाराशिव.